राज आणि उद्धव ठाकरे आज एकत्रित दिसण्याची शक्यता आहे। एक कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि दोन्ही ठाकरे त्यामुळे एकत्रित येण्याची शक्यता आहे। पण पाहूया काय ही महत्त्वाची घडामोड ठाकरे घराण्यामध्ये आज असणार आहे। राज आणि उद्धव ठाकरे आज एकत्रित दिसण्याची शक्यता आहे। अर्थातच हे दोघं एकत्रित कॅमेऱ्यामध्ये चित्रित करणं हे निश्चितच हे पाहण्यासाठी खरं तर अनेकांना आवडत असतं पाहणे ठाकरे बंधू एकत्रित दिसणं। त्यामुळे आज दादरमध्ये राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दादरच्या राज्य शिवाजी विद्यालयामध्ये हा लग्न सोहळा आज होणार आहे। त्यामुळे संपूर्ण ठाकरे कुटुंब या लग्न सोहळ्याला आज उपस्थित असेल आणि यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा एकत्रित दिसतील। तर दोन ठाकरे बंधूंमधलं राजकीय वैर आपल्याला माहिती आहे, विचारांची लढाई आहे। मात्र कुटुंब म्हणून ही मोठी घराणी नेहमीच एकत्रित दिसत असतात आणि त्यात लग्न सोहळ्यासारखे कार्यक्रम त्यामध्ये आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित दिसण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी सीमा आढे या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवणे थेट जाऊया आपण सीमाकडे। सीमा, आज ठाकरे बंधू एकत्रित दिसण्याची शक्यता आहे कारण घरामध्ये लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित पाहण्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला एक वेगळा आनंद सुद्धा असतो। काय नेमके या संदर्भात घडामोडी आहेत? नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर नेहमीच ही मागणी असते दोन्ही पक्षाचे जे समर्थक आहेत, जे दोन्ही पक्षांना मानतात, ते नेहमीच म्हणतात की ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे। खरं तर ही मागणी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जोर धरू लागलेली होती आणि अनेक बातम्या सुद्धा प्रसारित झालेल्या होत्या। राजकीय दृष्ट्या हे दोन्ही नेते आपल्याला एकत्रित येताना दिसत नाही, राजकीय मंचावरती हे दोन्ही एकत्र दिसत नाही। मात्र कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं नेहमीच ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसतात। मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा ठाकरे कुटुंबियांमध्ये नातेवाईकाचं एक लग्न झालेलं होतं, तेव्हा राज ठाकरे यांनी त्या लग्नामध्ये हजेरी लावलेली होती आणि आज देखील एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे दोन्ही नेते जे आहेत ते आपल्याला एकत्रित दिसणार आहेत। लग्न सोहळा आज 11 वाजता दादरमध्ये पार पडणार आहे आणि त्या लग्न सोहळ्यामध्ये या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा आपल्याला एकत्रित दिसणार आहे। मात्र कौटुंबिक भेटीनंतर हे दोन्ही नेते किंवा या दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते राजकीय भाष्य करण्यास नेहमीच टाळतात। मात्र जे समर्थक आहेत ते नेहमीच अशा भेटीनंतर त्यांच्या अपेक्षा वाढतात आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण येताना आपल्याला बघायला मिळतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा वेगवेगळे तर्कवितर्क जे आहेत ते लावले जातात। आजच्या या भेटीनंतर नक्की काय या दोन्ही नेत्यांमध्ये भाष्य होतं का, दोन्ही नेते एकमेकांची भेट घेतात का, बोलतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं। सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।